तुमच्या म्हणण्याप्रमाणे महागाईवर आम्हाला आंदोलन करावं लागतंय। तुम्हाला वाटत नाही का महागाई आहे? 2014ला जेव्हा आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आमची युतीमध्ये होतो आणि आम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान या पदावर जेव्हा आम्ही आणलं तेव्हा पेट्रोल 55 लिटर होता आणि डिझेल 45 रुपये होता। आज काय अवस्था झालेली आहे? आज पेट्रोल जो आहे तो जवळपास 105 वर गेलेला आहे आणि डिझेल 95, 97 जसा जसा त्यांचा आहे आणि दर दिवशी 2 रुपये 3 रुपये 2 रुपये 3 रुपये वाढवत आहेत। आज ज्या आखातीमध्ये जे वॉर झालंय त्याचं नाव देऊन आपल्या या देशामध्ये सर्व वाढ चाललेली आहे। आज गोल्ड जे आहे, सोनं जे आहे, आज 160 वर गेलेलं आहे, 1,60,000च्या वर गेलेलं आहे। आता विचार करा, एक सामान्य माणूस ज्याला लग्नामध्ये जर 5 तोळे पण द्यायचा असेल तर त्याला किती पैसे मोजावे लागतील? त्याला जवळजवळ 7.5 ते पावणे 8 लाख रुपये मोजावे लागतील आणि एवढे पैसे हे आणणार कुठून? गोरगरिबांचा, मुलांचा, महिलांचा, मुलींचं लग्न जेव्हा होणार तेव्हा एवढे पैसे आणणार कुठून? एक तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक खाण्याचे जे असेल, प्यायचा असेल, प्रत्येक वस्तूची हे रेट आहेत ते वाढलेले आहेत। आज या महागाईने एवढी लोक त्रासलेली आहेत आणि ह्या महागाईतून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला या देशामधली जे सरकार आहे ही सरकार बदलावी लागणार। या महाराष्ट्राची सरकार आपल्याला बदलावी लागेल। यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करतो। राहुल गांधी जे बोललेले आहेत ते खरोखर आज मला असं वाटतंय की ती खरी गोष्ट आहे आणि महागाईचा स्फोट होणार आहे। महागाई एवढी वाढणार आहे की लोकांना यामध्ये राहायला दुष्वार होणार आहे। माझं असं एवढंच म्हणणं आहे की ज्या प्रकारे आज आपण या सरकारच्या माध्यमातून काम करत आहोत त्यांना माझी एवढीच विनंती आहे की या विभागात, या महाराष्ट्रात राहणारे, या हिंदुस्थानमध्ये राहणारे जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही 5 किलो राशन देऊन किती दिवस चालवणार? 1500 रुपये महिलांना देऊन तुम्ही किती दिवस चालवणार? आज जे गॅसची किंमत किती वाढलेली आहे, दुसरा गॅस पण मिळत नाहीये, पेट्रोल आणि डिझेल पण वेळेवर मिळत नाहीये, मग कसं चालेल? मग हा महागाईचा भडकाव जो आहे हे मोठ्या प्रमाणात होणार आहे।